बरेचदा आपण विचार करतो ना, की धाब्यावर जे छोटे दम आलू बनतात, तशी रेसिपी आपल्या घरात का नाही बनत? आपण बरेचदा प्रयत्नही करतो बनवायची. तर आज मी तुम्हाला धाब्यावरची जी सिक्रेट रेसिपी आहे दम आलूची, ती दाखवणार आहे. खूप सिंपल पद्धतीने, खूप कमी इन्ग्रीडियंट्स आहेत. आपण रेसिपी सुरू करूया. सगळ्यात आधी आपण एक मसाला बनवून घेणार आहोत त्याच्यासाठी. जिरं, बडीशोप आणि थोडीशी ओवा घेतलेली आहे. यात थोडीशी कोथिंबीर आणि एक 4-5 लसणीच्या पाकळ्या घालते. आता हे आपण छान वाटून घेऊया. ह्याला आपला मसाला वाटून रेडी आहे. आता मी एक कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर आहे. थोडीशी कढीपत्त्याची पानं आहेत. एक बारीक चिरलेली हिरवी मिरची आहे आणि एक मीडियम साईजचा टमाटा आहे, मी बारीक चिरून घेतलेला आहे. ह्याची तुम्ही प्युरीसुद्धा करू शकता किंवा टमाटा डायरेक्ट जाड किसणीवर किसूनसुद्धा घेऊ शकता. इथे माझ्याकडे बटाटे आहेत, लहान बटाटे आहेत हे, आणि हे मी उकडून घेतलेले आहेत. उकडून साल काढून ठेवून घेतलेत. कढईत तेल घालून घेते मी. एक मोठा चमचा तेल घेते आहे. आपल्याला तेल खूप जास्त घालायचं नाही आहे. आपल्याला जो उकडलेला बटाटा आहे तो फक्त परतून घ्यायचा आहे. तापलं की यात मी हे बटाटे घालून घेते. आपल्याला बटाटे छान परतून घ्यायचे. बरीच जण इथे मी बटाटा जो आहे तो फक्त तेलात परततीये. घेतात, आवडत असल्यास तुम्ही हा जो बटाटा आहे उकडलेला याला थोडंसं आवडत फ्रिक करून घेऊन याला तळू सुद्धा शकता. पण त्याच्याने काय होतं, आपली जी भाजी आहे त्याच्यात तेलाचं प्रमाण थोडं जास्त होतं. तर आवडत असल्यास तसं सुद्धा करता येतं. बटाट्यांना अशी एक छोटीशी लाल कोटिंग आली की आपण बटाटे काढून घेऊया. हे आता झालेत, मी काढून घेते बटाटे. आता याच कढईत मी अजून एक मोठा चमचा तेल घालून घेते. तेल तापलं की यात एक लहान चमचा जिरं, बारीक चिरलेला कांदा परतून घेऊया थोडासा. हा आपल्याला अगदी हलका, फार आपल्याला कलर बदलायचा नाही आहे, गोल्डन ब्राऊन करायचं नाही आहे. बघा कांदा थोडासा मऊ झालेला आहे, याचा कलर छान बदलला आहे. आता मी यात हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालते. आपण आता हे सुद्धा परतून घेऊया छान. हे छान परतलं की यात मी एक लहान चमचा बेसन घालायचं आहे. आपल्याला बेसन खूप जास्ती घालायचं नाही आहे. बेसनमुळे भाजीला एक सिल्की टेक्स्चर येतं. बेसन छान भाजायचं आहे, छान लाल होईपर्यंत भाजायचं आहे, कच्चं ठेवायचं नाही आहे बेसन आपल्याला. आणि पूर्ण कुकिंग प्रोसेस आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरच करायची आहे. बेसन छान परतून झालं आहे. आता मी जो आपण वाटून ठेवलेला मसाला आहे तो मसाला घालून घेते. यात धणे, जिरं, ओवा, बडीशोप, कोथिंबीर आहे आणि लसणीच्या पाकळ्या. आता हा मसाला सुद्धा आपण यात छान परतून घेऊया. या मसाल्यामुळे ना भाजीला छान टेस्ट येते. तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे, म्हणजे बेसनमधनं आणि बाकी सगळ्या मसाल्यांमधनं. हे बघा, तुम्ही बघू शकता तेल रिलीज व्हायला सुरू झाला आहे आता. म्हणजे आपला मसाल्याचा जो कच्चेपणा आहे तो गेला आहे आता आणि मसाला छान परतून झाला आहे. आता या स्टेजवर मी ह्यात बारीक चिरलेला जो टमाटा आहे तो घालते. टमाटा घालून आपण टमाटे मऊ होईपर्यंत आपण हे शिजवणार आहोत छान. आता आपण कोरडे मसाले घालून घेऊया. हळद, एक मोठा चमचा धनेपूड, थोडासा गरम मसाला. आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे परतून घ्यायचा आहे मसाला सुद्धा आपल्याला. हे सुद्धा एक चमचा तिखट, एक लहान चमचा आमचूर पावडर. आमचूर पावडरच्या ऐवजी आपण लिंबाचा वापर सुद्धा करू शकतो. इथे मिक्स करून घेणार आहोत. छान परतायचं आहे आपल्याला. हे सगळे मसाले परतले गेले पाहिजे. यात थोडंसं पाणी घालून घेते, अगदी एक चमचा पाणी, ज्याच्याने आपले मसाले छान परततील, शिजतील आणि जळणारही नाहीत. आता आपल्याला हे झाकून शिजू द्यायचं आहे. आपले मसाले छान परतले जातात, तुम्ही बघू शकता तेल वर यायला लागलंय. आता यात आपण जे परतून ठेवलेले बटाटे आहेत ते बटाटे
आणि मीठ घालून घेणार आहोत आपण. मी अजून यात मीठ घातलेलं नाही आहे. मी थोडंसं काळं मीठ आणि थोडंसं साधं मीठ घालते. आणि तुम्ही बहुतेक बघितलंच असेल कुठल्याही ग्रेव्हीच्या भाज्यांमध्ये मी काळ्या मिठाचा वापर जरूर करते. आता बटाटे आणि मीठ आपण जे घातलेलं आहे ते मसाल्यांमध्ये आपण छान मिक्स करून घेऊया. जर पाणी कमी वाटत असेल तर या स्टेजवर आपण थोडंसं पाणी घालू शकतो. थोडंसं पाणी घातलं आहे, अगदी एक लहान वाटी पाणी घातलेलं आहे. मला खूपच कोरडा वाटत होता मसाला म्हणून. छान एक उकळ आणून घ्यायची आहे. मग आपली भाजी रेडी आहे. आता मी ह्याला लो टू मीडियम फ्लेमवर झाकण टाकून शिजू देते. भाजी आपली छान वाफली आहे, चेक करून घेऊया. हे बघा, तुम्ही बघू शकता तेल छान वर आलेलं आहे. आपली भाजी रेडी आहे. आता मी गॅस बंद करून घेते. इथे मी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करते. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पहिल्यांदाच आमच्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. भाजी मी काढून घेते एका बाउलमध्ये. खूप कमी इन्ग्रेडियंट्स वापरले आहेत आपण या भाजीमध्ये. कुठलेही खडे मसाले घातलेले नाही आहेत. खूप सिंपल पद्धतीने पण अगदी टेस्टी भाजी बनती. ही भाजी तुम्ही पुरीबरोबर सर्व करा, पोळीबरोबर करा किंवा फुलक्यांबरोबर सर्व करा. रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये कळवा तुम्हाला रेसिपी कशी वाटली.